महत्वाची बातमी, नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून आता गिरीश महाजनांचे बॅनर झळकलेले आहेत। हिंदू जनसेवक गिरीश भाऊ असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे। तर नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना गिरीश महाजन यांच्या संदर्भातले लागलेले हे बॅनर आता सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे। गिरीश महाजन यांच्या समर्थकांच्या वतीने नाशिकसह परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली। नाशिकच्या सीबीएस परिसरामध्ये हे बॅनर झळकले असून नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचीच नियुक्ती होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। तर त्याआधीच त्यांचा पालकमंत्री असा उल्लेख असलेले हे बॅनर झळकलेले आहे। महेश महाले आपले नाशिकचे प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट देत आहेत। महेश, अद्यापपर्यंत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये, मात्र हे बॅनर बरंच काही सांगून जात आहेत। अगदी खरं आहे शुभम, खरं तर नाशिकमध्ये लागलेल्या या बॅनरमुळे खरं तर राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा रंगलेल्या आहे आणि गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री होतील अशा ज्या चर्चा आहेत त्या पुन्हा एकदा रंगू लागलेल्या आहे। खरं तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना नाशिकच्या सीबीएस परिसरामध्ये गिरीश महाजन यांचे पालकमंत्री पदाचे जे बॅनर झळकले आहे यावर हिंदू जनसेवक गिरीश भाऊ असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे। तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन हेच विराजमान होतील अशा पद्धतीने खरं तर समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली। त्याच्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदी आता कोण विराजमान होतं हे बघणं खरं तर महत्वाचं असेल। परंतु या लागलेल्या बॅनरमुळे खरं तर गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाच्या चर्चा आहेत त्या पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत। ठीक आहे महेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।